आणि मुंबई पोलिसांचं खूप मोठं थँक्स। मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांनी अतिशय कमी वेळामध्ये खूप चांगलं काम केलं। पवई पोलीस स्टेशन आणि अजून इतर वर्ग असतील यांनी खूप अतिशय चांगलं काम केलंय। आम्ही स्थानिक आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे जे पोलीस असतात महावीर खरं तर पवई पोलीस स्टेशनचं अभिनंदन केलं पाहिजे। फार कमी वेळामध्ये एवढं मोठं रेस्क्यू केलं। 17 मुलं होती, 2 सिव्हिलियन्स होते। अशा परिस्थितीमध्ये फार अवघड कामगिरी होती। पवई पोलीस स्टेशनचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून आज 17 मुलांची सुटका झाली, अन्यथा इथे काही घडलं असतं। या ठिकाणी महावीर क्लासिक ही बिल्डिंग आहे, त्या ठिकाणच्या सोसायटीच्या वाल्यांनी मला फोन केला की अशा या ठिकाणी घटना घडलेली आहे। मी म्हटलं पहिलं पोलिसांना कळवा, त्यांनी पोलिसांना कळवलं होतं आणि मी त्यानंतर या ठिकाणी पोहोचलो। पाहिलं तर 17 जी मला माहिती मिळाली होती 17 मुलांना बंधक बनवलं होतं। ऑडिशनच्या नावाखाली त्यांना सर्वांना एकत्र या ठिकाणी केलं होतं आणि ज्यांनी ऑडिशनला बोलवलं होतं त्यांनीच त्यांना बंधक केलं होतं। बॅकग्राऊंड काय आहे नक्की आणि तेवढं अजून काय माहिती नाही मिळालं। त्याला ताबडतोब वेगवेगळ्या ठिकाणून मुलं आलेली आहेत तिकडे। ते साधारण 10-12 वर्षाची मुलं आहेत, छोटी मुलं आहेत सर्व। ऑडिशन कुठेतरी वेब सिरीजसाठी ऑडिशनसाठी त्यांनी बोलून घेतलं। हा पहिला इथे पहा, ग्राउंड फ्लोर आणि पहिला मिळाला। किती वेळ झाला होता? साधारण बघा हे 1:30 ते 2 वाजल्यापासून चालू होतं सगळं हा घटना। हो आहेत, सर्व सुरक्षित मुलं आहेत, कोणाला काही झालं नाही। फक्त त्या एकामध्ये त्यांच्याच ज्यांनी ऑडिशन घेतलं होतं त्यांच्यापैकी त्यांचाच एक माणूस होता, त्यांनी ह्या रेस्क्यूसाठी फार मोठी मदत केली पोलिसांना। म्हणजे नक्की पाहायला गेलं तर या ठिकाणी ते कारण अजून काय कळलं नाहीये, कारण ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला हॉस्पिटलाइज केलेलं आहे झटापटीमध्ये। त्याचं असं म्हणणं होतं की मी आत्महत्या करण्यापेक्षा ह्या मुलांना उल्लीस ठेवतो, तर त्याच्या मागचं काय कारण आहे? नाही, हे काहीच अजून माहीत पडलं नाही। हे अजून काहीच माहीत पडलं नाही आम्हाला। तर आपण स्थानिक काय? मी या ठिकाणी शिवसेनेचा विधानसभा प्रमुख आहे आणि माझी पत्नी या ठिकाणी नगरसेविका आहे शिवसेनेची। पुढचं काय पाऊल असणार अशा लोकांना जर अशा ठिकाणी नोटीस भेटेल काय सांगणार? नाही, आता यासाठी आता मी बिल्डिंगवाल्याला पण सांगेन का अशा लोकांपासून सावध राहा, अशा लोकांना जागा देऊ नका, त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक करा, असं मी या सोसायटीने सांगणार आहे। नाव काय बिल्डिंगचं? महावीर क्लासिक। आणि क्लासिक महावीर क्लासिक ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर। तर पवईमध्ये स्टुडिओत डांबून ठेवलेल्या 17 मुलांची मुंबई पोलिसांनी सुटका केलेली आहे, तसंच आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर डांबून ठेवलेल्या 17 मुलांची सुटका करण्यात आली। बाथरूम मध्ये एंट्री करत मुलांची सुटका करण्यात आलेली आणि या मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं। तर एअरगन आणि केमिकल या ठिकाणी आढळून आलेलं आहे। तसेच रोहित आर्या या व्यक्तीनं व्हिडिओ तयार करून धमकी देखील दिलेली होती। आपले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्या असं तो वारंवार या ठिकाणी सांगत होता। त्याचबरोबर आपण हा सगळा स्टुडिओ पेटवून देऊ असं देखील त्यानं म्हटलं होतं आणि मुलांचं काही झालं तर मग त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल असं त्यानं म्हटलं होतं। पालकांनीच पोलिसांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या ठिकाणी वॉशरूम मधून आत शिरत या मुलांची सुटका केली। 17 मुलं, एक वयस्कर व्यक्ती यामध्ये होता। आणि पवई या ठिकाणी असणाऱ्या इमारतीमध्ये काही मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं, त्यांनी काही डिमांड करण्यात आली होती। मात्र पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांच्या या पूर्ण शिताफीने आता पूर्णतः 17 मुलांना एकूण जे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, त्यासोबतच आरोपीला देखील आता पकडण्यात आलं आहे। त्यामुळे शिताफीने पोलिसांची टीम ह्या इमारतीमध्ये शिरली। पाहायला गेलं तर यामध्ये ऑडिशनचं नावाने या मुलांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहायला गेलं तर रेस्क्यू ऑपरेशनसाठी मुंबईची टीम या ठिकाणी आता पूर्णतः रवाना झाली असून या ठिकाणच्या पूर्णतः मुलांची सुटका करण्यात आल्याचं माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर या संदर्भातली अधिक माहिती पोलिसांनी अजून जे आहे ते तपास सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। पाहायला गेलं तर या इमारतीमध्ये पवईच्या या ठिकाणी असणारी जी इमारत आहे तिकडे ऑडिशनचं काम चालू होतं। इमारतीचं नाव काय एकंदरीत या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आता 17 मुलांना जे रेस्क्यू करण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। स्थानिकांच्या देखील मदतीने या ठिकाणी पोलिसांना मदत मिळाली आहे आणि त्यासोबतच आता या ठिकाणचे ते मुलांचे पॅरेंट्स देखील या ठिकाणी आलेल्या ऑडिशनच्या नावाने त्या मुलांना बोलवण्यात आलं होतं आणि काय डिमांड ठेवण्यात आली होती आणि त्यानुसार अनुषंगाने आता पाहायला गेलं तर आपण स्थानिकांनी जी मदत केली त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पाहायला गेलं तर सर तुमचं नाव सांगा, एकंदरीत किती मुलं होते, काय इमारतीचं नाव आहे आणि या अनुषंगाने आता पाहायला गेलं तर रेस्क्यू टीम आता या ठिकाणी पोहोचलेली आहे।
माझं नाव अशोक माटेकर आहे. मी शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाचा शिवसेना विधानसभा प्रमुख आहे. माझी पत्नी या ठिकाणी माझी नगरसेविका आहे. ह्या ठिकाणी महावीर क्लासिक या इमारतीमध्ये साधारण 1:30 वाजता मला फोन आला की असं या ठिकाणी घटना आहे, 17 मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे. मी तातडीने त्यांना सांगितलं की पहिलं पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करा आणि पोलीस स्टेशनला त्यांनी कळवलं तर पोलिसही वेळेवर आले. सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पवई पोलीस स्टेशननं या ठिकाणी काम केलं. खरं तर पवई पोलीस ठाण्याचं अभिनंदन पात्र आहे. त्यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली. 17 मुलांचं त्यांनी रेस्क्यू केलं. कुठल्या प्रकारची दुर्घटना या ठिकाणी घडली नाही. खरंच पवई पोलीस स्टेशनचं मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. रोहित आर्य असं नाव आहे त्या व्यक्तीचं, त्याची डिमांड होती काय? खरं तर जे आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी ऑडिशनसाठी 17 मुलं या ठिकाणी आले होते. त्यांनी ऑडिशनसाठी बोलवलं होतं रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने, परंतु त्यांनी वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी त्या सगळ्यांना बंद केलं. आणि ते त्याच्या मागचा उद्देश काय आहे, कशासाठी केलं त्याची अजून काही कल्पना नाही आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस त्यांची पूर्णपणे चौकशी करतील आणि चौकशीनंतरच कळेल की ओलीस ठेवण्याचा त्यांचा काय उद्देश होता. रोहित आर्याचं उद्दिष्ट काय होतं हे अजून माहिती नाही पडलं. मात्र या इमारतीचं नाव काय, कितव्या मजल्यावरती या टीममध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आलं? या इमारतीचं नाव आहे महावीर क्लासिक आणि पहिले आणि ग्राउंड फ्लोर आणि पहिला माळा या ठिकाणी हे मुलं ऑडिशनसाठी आली होती सर्व, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना सगळ्यांना बंद करून ठेवलं होतं. नक्कीच 17 लोकांची सुटका केली असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आर्य स्टुडिओ आहे आणि या आर्य स्टुडिओमध्ये तुम्ही देखील होतात. किती वेळेच्या तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पडल्यात? सध्या तरी हे ऑडिशन गेल्या 6 दिवसापासून सुरू होतं. बरेच मुलं इथे पहिली 100 मुलं बोलवली होती. त्यांचे ऑडिशन घेतले. जे मुलं पास झाली त्यांना घरी, जे मुलं पास झाली त्यांना इथे ठेवून घेतलं आणि बाकीच्या मुलांना घरी पाठवलं गेलं. पण ते ऑडिशन घेतल्याच्या नंतर ज्या मुलांना रोज डेली इथे जेवणासाठी सोडण्यात यायचं, पण त्यानंतर आज जेवणासाठी सोडलं नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला असेल किंवा पोलिसांना कळालं असेल. त्यानंतर आणि मुंबई पोलीस